वेदांत बनगर खून प्रकरणात एनजी ग्रुपवर मोका, एका बालकासह 9 आरोपी कचाट्यात. सांगलीतील गाजलेल्या वेदांत बनगर खून प्रकरणात सांगली पोलिसांनी मोठी कारवाई करत एनजी ग्रुप या कथित संघटित गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा लागू केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून एका बालकासह 9 आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस तपासात टोळी प्रमुख निलेश गर्दे याच्यासह इतर आरोपींनी 2017 ते 2026 या कालावधीत सांगली, मिरज, कुपवाड, जत, कवठेमहांकाळ तसंच कर्नाटकातील काही भागात खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, गंभीर मारहाण, अवैध शस्त्र बाळगणं, अंमली पदार्थांचे गुन्हे आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. संघटित गुन्हेगारी विरोधातील ही जिल्ह्यातील महत्त्वाची कारवाई मानली जात असून अशा टोळ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.